राणीबाला रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. ओके, आपण बनवत आहोत पालक मूग याचे अप्पे. त्यासाठी लागणारी आपल्याला सामग्री आहे रवा, पालक, मूग आणि आल्याचा एक तुकडा, 2 मिरच्या. आणि आपण हे सर्व पहिले वाटण करून घेणार आहे. तर ह्याच्यामध्ये मी बॅटर बनवलेलं आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये हे सर्व पिसलेलं म्हणजे हे वाटून मी टाकल्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडं 1 वाटी दही टाकलेलं आहे. ओके, तर ह्याच्यात मी दही मिक्स केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यासाठी लागणार आहेत नंतर ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी शिमला मिरची, टमॅटो, गाजर आणि मक्याचे दाणे आणि टमॅटो आणि बारीक चिरलेला असा कांदा. ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे आपला बारीक चिरलेला असे गाजर. तुम्हाला कितपत आवडतं तितकं तुम्ही त्या प्रमाणात टाकू शकता. ओके, त्याच्यानंतर आपण टाकणार आहे त्याच्यात शिमला मिरची बारीक चिरलेली. त्याच्या आतमधले जे बिया असतात ना ते काढून टाकायच्या आणि फक्त ते टाकलं. 2 चमचे आपण टाकू. ओके, कोणाला कधी शिमला मिरची जास्त आवडत नाही तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. त्याच्यानंतर आपण टाकणार आहे त्याच्यात टमॅटो आणि मक्याचे दाणे. आणि बारीक चिरलेला कांदा. आता आपण बॅटरमध्ये जे हे सगळे व्हेजिटेबल्स टाकले आहेत त्याला आपण वरून तडका देणार आहोत. ओके, त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे. तेल टाका थोडेसे, 2 चमचे त्याच्यामध्ये. ओके, 2 चमचे तेल आहे. तेल टाकू द्या. थोडे जिरे, मोहरी आणि थोडेसे जिरे. आणि त्याच्यात जाणार थोडीशी हळद. चांगलं त्याला मस्तपैकी तडका मिळाल्याचं आहे. झालेलं आहे. तर छान मोहरी शीट झालेली आहे. आता आपण हे ह्याच्यामध्ये टाकणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपण ह्याला मिक्स करणार आणि ह्याच्यामध्ये स्वादानुसार आपण मीठ टाकत आहे. ओके, हे बॅटर आता आप्यासाठी तयार झाले. आपण आप्याचं भांडं गॅसवर ठेवत आहोत. हे काय? हा बेकिंग सोडा आपण टाकत आहे याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहे. ह्यामध्ये काय टाकलं तुम्ही शेवटी लास्टला बेकिंग सोडा टाकला. किती? अर्धा चमचा. झटपट होणारी रेसिपी आहे. आपल्या लेकरांना ब्रेकफास्टसाठी, मॉर्निंगच्या डब्यासाठी तुम्ही मस्तपैकी करू शकता.
ताई तुम्ही ही रेसिपी कोणाकडून शिकलात? थांब, अजून थोडंसं शिजू दे. थोडंसं अजून शिजायचं बाकी मध्ये मध्ये. हां. आपण त्याच्यावर झाकण ठेवूया. किती वेळ? आता ही 5 मिनिटाची रेसिपी आहे, फक्त 5 मिनिटात तयार करणार आहे. ओके, होत आले. खूप छान स्पंजी झालेले आहेत मस्तपैकी. ओके, चॉपस्टिक नहीं है, काय नाव होतं तिला? फोर्क अच्छा है ना, चॉपस्टिक तो ओके, हो रहा है. बरं आहे. तेल असतं ना ते. नाही बाकी सगळं मस्त टेस्ट वास येते ना छान. हाँ ना. खमंग. वाव, मस्त. बाहेर पाऊस चालू आहे आणि इकडे खमंग असा वास येतोय. खूप छान वाटतंय. त्याचंच पहिले झालं वाटतं. कसं तुम्ही लगेच आटा कोथिंबीर, पुदिना स्टेपल डालना है. आणि थोडंसं कोकोनट याची चटणी बनवलेली आहे आपण. त्याच्यामध्ये आपण एक मिरची टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे. ह्या चटणी बरोबर आपण हे आपे सर्व करणार आहोत. हे बघा, हे सुंदर असे बॅक साईडने सुद्धा पण खालच्या बाजूने खूप छान असे फ्राय झालेत आहे. आता आपण हे काढत आहोत एका प्लेटमध्ये. हे बघा, असे मस्तपैकी खरपूस झालेले आहेत, खूप सुंदर असे. ओके, पूरा लेना. आपण हे सर्व करत आहोत. ओके, सिमेंट पीठ असते दुसरं काही नाही. एकच नंबर. आणि ताई ऑसम. मस्त. Very nice. Such seriously. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच सिस्टर. ரொம்ப நல்லா இருக்கு. நல்ல अच्छा டேஸ்ட். होता है? Oh, wow. Yes. Thank डायबिटीज के लिए. उन्होंने बहुत बढ़िया टेस्ट. छान झालं. छान झालं? कसं झालं? छान झालं taste?